1 मार्च 2026 चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे महाराष्ट्रभर नावाजलेली यात्रेची सुरुवात चैत्र शुक्ल षष्ठी पासून ते चैत्र पौर्णिमा पर्यंत यात्रा चालते। पौराणिक काळापासून चालत आलेली परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आहे। लाखो भाविक या यात्रेस भक्तिभावाने दर्शनास येतात। देवाला केलेलं नवस पूर्ण करण्यासाठी महिला वर्ग दंडवत घालतात व पुरुष लोटांगण घालत असतात। सर्वांचे आकर्षण ठरलेली ही वडनेर भैरवची यात्रा म्हणजे विविधतेतून एकता जोपासणारी राष्ट्र एकात्मतेचे प्रतीक आहे। यात्रेत सर्व जाती धर्मातील समाज बांधवांना कोणताही भेदभाव न करता देवाचा मान सन्मान दिला जातो। एक वेळा लग्नाला लोक जाणार नाही, परंतु या श्री कालभैरवनाथ जोगेश्वरी माता यांच्या लग्नास आवर्जून भाविक लाखो संख्येने उपस्थित राहतात। त्र्यंबकेश्वर येथून गंगाजल पाणी आणण्यासाठी मोठ्या संख्येने युवक कावड घेऊन पायी चालत संपूर्ण गावात मिरवणूक काढून त्या पवित्र जलाने देवाला आंघोळ घालतात व त्यानंतर देवघटी बसतात। त्यानंतर फरसाचा व रथ खुंटवण्याचा, रथाचा, मानाचा, बैलजोडी झुंपण्याचा जाहीर लिलाव होत असतो। नंतर पालखी मिरवणूक, छबिनावरची वेस, मारुती मंदिर येथे साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला जातो। तेलवणाच्या दिवशी सकाळी चाणूस घरी मांडव टाकणे, देवाचे दागिने मिरवणूक होणे, सायंकाळी चाणूस घरी हळदीचा कार्यक्रम होतो। रथाची सुंदर अशी बांधणी करून रथ धुवून तयार केला जातो। दीपमाळी प्रज्वलित केल्या जातात। टिपऱ्या ही रोज खेळल्या जातात। त्यानंतर होम हवन होत असते। तेलवण पाडून सकाळी महापूजा झाल्यावर सकाळी मंदिरापासून ते जानूस घरापर्यंत गावातून रथ मिरविला जातो। रथमागे अनेक भाविक महिला दंडवत व पुरुष लोटांगण घालत असतात। बँड बाजासमोर युवक मोठ्या उत्साहाने व आनंदाने नाचत असतात। सायंकाळी कुस्ती स्पर्धा, दिग्गज पैलवानांची उपस्थिती होते। यात महाराष्ट्रातून खेळाडू मोठ्या प्रमाणात येत असतात। जानूस घरापासून यात्रा रातभर परिचित मिरवणूक चालते। ती पहाटे तेलीपंच कार्यालयापर्यंत थांबतो। पुन्हा सकाळी 10 वाजता परतीचा यात्रा सुरू होऊन तेलीपंच कार्यालय ते मंदिरापर्यंत पुन्हा गाजत वाजत धूमधडकेत देव पूर्वत मंदिरात विराजमान अशी ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध मानली जाते। यात भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व कमिटी, ग्रामपालिका वडनेर भैरव, पोलीस डिपार्टमेंट, MSCB व आरोग्य यंत्रणा, पत्रकार व सर्व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले। नाशिक लोकशाही न्यूज साठी सुभाष जाधव, लासलगाव।